गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात US मार्केटबद्दल. US मार्केटमध्ये जो इन्फ्लेशन डेटा आला होता शुक्रवारी, तर त्यामुळे तिथे प्रॉफिट बुकिंग आलं होतं. परंतु डेटा चांगला असल्यामुळे काल पुन्हा मार्केट वरती गेलेलं आहे. म्हणजेच काय, US मार्केट हे पॉझिटिव्ह बायसमध्ये आहे. प्लस एशियन मार्केट जर आपण पाहिले तर तेही पॉझिटिव्ह मोडमध्येच आहेत. जनरली यालाच आपण बुल मार्केट म्हणत असतो, की जिथे करेक्शन्स येतात परंतु खूप फास्ट अँड फ्युरियसली ते पुन्हा रिकवर होतात, कारण तिथे बाईंग होत असतं डिपमध्ये. त्यामुळे आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट एक 50 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन होत आहे. आता येऊयात आपल्या मार्केटकडे. सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात टेक्निकल्स. जर आपण टेक्निकली पाहिलं तर 1 डेच्या कॅन्डलवरती जर आपण पाहिलं, तुम्ही चार्ट पाहू शकता, तर 1 डेच्या कॅन्डलवरती निफ्टीमध्ये जो शुक्रवारचा हाय होता 24,171चा, तर तो अजूनही मार्केटनं क्रॉस केलेला नाही आहे. परंतु मार्केट काल तिथपर्यंत जाऊन पुन्हा थोडंसं खाली येऊन बंद झालेलं आहे. तर आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण आज मार्केट 40-50 पॉईंट गॅप ओपन होत आहे. त्या हायला ओपन होत आहे की त्या हायच्या वरती ओपन होत आहे ते पाहणं जास्त गरजेचं आहे. जर हायच्या वरती जाऊन ओपन झालं आणि पुन्हा एकदा जर तिथे आपण म्हणू शकतो की जर प्रॉफिट बुकिंग आलं तर काहीतरी वेगळं घडू शकतं. किंवा मग जर फ्लॅट ओपनिंग झालं तर त्यानंतर मार्केटमध्ये एक मोठी रेंज क्रिएट झालेली आहे डाऊन साईडला 24,000, की जो एक चांगला सपोर्ट म्हणून काम करतोय, कारण पुट ऑप्शनमध्ये सुद्धा एक फार चांगला ओपन इंटरेस्ट तिथे जनरेट झालेला आहे. आणि हायर साईडला जर आपण पाहिलं तर परवाचा जो हाय आहे म्हणजे 24,171चा, तर हा जो हाय आहे तर हा एक चांगला टेक्निकल रेजिस्टन्स म्हणून आपल्याला काम करताना दिसतोय. आता येऊयात आपल्या PCRकडे. जर पुट कॉल रेशो आपण जर पाहिला तर तो परवा होता 1.49, म्हणजेच एकदम हिट झाला होता कालपर्यंत. परंतु कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तो कमी झालेला आहे 1.46. म्हणजेच काय, की आता इथे मार्केट सस्टेन होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत आणि 24,000 एकदम चांगला सपोर्ट म्हणून काम करेल. म्हणजेच काय, आता इंट्राडेमध्ये तुम्हाला जिथे कुठे डिप मिळेल तर तिथे तुम्ही चांगलं बाईंग करू शकता, आयदर कॅशमध्ये, अदरवाईज तुम्ही फ्युचरमध्ये बाईंग करू शकता, किंवा मग सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजेच तुम्ही पुट ऑप्शन सेल करू शकता, की ज्याला तुम्हाला एक चांगला प्रीमियम मिळतो आहे 23,800ला विकलीमध्ये सुद्धा आणि मंथलीमध्ये सुद्धा. त्याचं कारण असं की इंडिया विक्स वाढलेला आहे आणि जेव्हा इंडिया विक्स वाढतो तेव्हा आपल्या प्रीमियमच्या प्राइजेससुद्धा थोड्या इन्फ्लेट होतात, की जे ऑप्शन सेलरसाठी चांगलं असतं. आता जर आपण FIIs आणि DIIsच्या डेटाकडे जर नजर टाकली तर असं दिसेल की गेल्या 2 ट्रेडिंग सेशन्समध्ये, म्हणजेच शुक्रवार आणि सोमवार, या 2 दिवसांमध्ये मिळून जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांनी प्रचंड बाईंग केले, ऑलमोस्ट 10,000 करोड. आणि या 2 दिवसांमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशननं सेल केला आहे, पण तो अगदी निग्लिजिबल आहे. काल 400 कोटींचं सेलिंग केलं आणि शुक्रवारी हार्डली 50 कोटींचं सेलिंग केलं. म्हणजेच दोन्ही ट्रेडिंग सेशन्स मिळून हार्डली 450 कोटींचं सेलिंग आहे आणि त्याच्या अगेन्स्ट बाईंग आहे 10,000 करोडचं. म्हणजेच काय, आपण जर पाहिलं तर पॉझिटिव्ह बायस मेंटेन ठेवण्यामध्ये जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांचा एक मोठा हात आहे आणि आपल्याला ते अजूनही प्रॉफिट बुक करताना दिसत नाही आहेत. म्हणजेच मार्केट कुठेतरी पॉझिटिव्ह बायसमध्येच ट्रेड करेल याची शक्यता खूप जास्त आपल्याला एकंदर सगळ्या डेटावरनं दिसते. काल आपला मॅन्युफॅक्चरिंग PMI डेटा आला, तोही एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आला. त्यानंतर GSTचं कलेक्शन डेटा आला, तोही एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आलेला आहे. म्हणजेच काय, एकंदर आपल्या इथली इंडस्ट्री फार चांगलं काम करते हे आपल्याला या सगळ्या गोष्टींमधनं दिसून येतं. तर मग आता जर आपण पाहिलं की येणाऱ्या वीकमध्ये ट्रेडिंग म्हणजे मार्केट कुठे आणि कसं राहू शकतं, तर पहा, 23,800 आणि हायर साईडला 24,500 या दरम्यान मार्केट येणाऱ्या 3 दिवसांमध्ये क्लोज होऊ शकतं. त्यामुळे ज्या लोकांना ऑप्शन सेलिंगमध्ये इंटरेस्ट आहे तर त्यांनी या 2 लेग्समध्ये इंटरेस्ट दाखवावा, जेणेकरून तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. आता बँक निफ्टीची एक्सपायरी जी आहे तर ती जवळ आलेली आहे उद्या. यामध्ये सुद्धा तुम्हाला फार चांगला ओपन इंटरेस्ट हा 53,000ला क्रिएट झालेला पाहायला मिळतो. खूप हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे. म्हणजेच काय, की 53,000 क्रॉस करून वरती क्लोज करणं हे बँकिंग सेक्टरसाठी थोडंसं अवघड दिसतंय. परंतु मध्ये रेंज भरपूर असल्यामुळे स्टॉक जरी पॉझिटिव्ह झाले थोडेफार, तरीसुद्धा 53,000 क्रॉस करून तिथे बंद करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. तरी पाहूयात उद्यापर्यंत काय होतं ते. तर मग मित्रांनो,
आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.